आता बातम्या पाहूया जय महाराष्ट्राच्या जनता रिपोर्टर या विशेष कार्यक्रमाबाबत। धनगरवाडा हा रस्त्याविनाचा आहे अजूनही, त्यामागची कारणं काय आहेत, नेमकं बातमी काय ती सविस्तर आपण पाहूयात। चिंभावे धनगरवाडा रस्त्याविनाच ग्रामस्थांना करावी लागते 7 किलोमीटर पायपीट। रुग्ण गरोदर महिला विद्यार्थ्यांचे हाल, रस्ता बनवा ग्रामस्थांची मागणी। सुरुवातीला हा चिंभावे धनगरवाडा कुठे आहे ते पाहूयात। दनी नाल्यातून खडतर प्रवास, चिंभावे धनगरवाडा हा अजूनही रस्त्याविनाचा आहे। ग्रामस्थांना 7 किलोमीटर पायपीट करावी लागते। धनगरवाड्यात जायला रस्ताच नाही आहे, त्यामुळे नागरिकांना कशा पद्धतीतून प्रवास करावा लागतो, चालावं लागतं ते दिसतंय। हा प्रवास किती खडतर आहे। अडचणीच्या वेळेस किंवा एखाद्याला तातडीने रुग्णालयात न्यायचं असेल तर हा प्रवास किती जीवघेणा ठरू शकतो हे सुद्धा या दृश्यांवरून आपल्याला दिसतंय। चिंभावे धनगरवाडा, तुम्हाला या धनगरवाड्यावर जायचं असेल तर प्रथम तुमच्या मनाची तयारी करावी लागेल, कारण धनगरवाड्यावर जाण्यासाठी रस्ताच नाहीये। देश आज चंद्र आणि मंगळावर जाण्याची तयारी करत असताना देशातील ग्रामीण भागात आजही वाड्यांना जोडणारे रस्ते नाहीत। अशाच प्रकारे रस्ता नसल्यानं त्रस्त झालेल्या महाड तालुक्यातील चिंभावे धनगरवाड्याचे ग्रामस्थ या धनगरवाड्यावर जाण्यासाठी दगड खाचखळग्यातून पायी चालत जावं लागतं। पावसाळ्यात तर परिस्थिती आणखीनच अवघड बनते। चिखल तुडवत डोंगरातून पाय वाट शोधत वाडीवर जावं लागतं। त्यातच नदी नाल्यांच्या पुराच्या पाण्याची भीती असते, वन्य प्राण्यांची भीती असते, ते वेगळंच। त्यातच गावात कोणी आजारी पडल्यास डोलीतून रुग्णालयापर्यंत घेऊन जावं लागतंय। वयोवृद्ध गरोदर महिला यांची परिस्थिती तर आणखीनच बिकट बनते। विद्यार्थी दररोज 1 ते 1.5 तास चालत शाळेत ये जा करतात, पण पर्याय नसल्यानं जीव मुठीत धरून चिंभावे धनगरवाडीवरील ग्रामस्थ जीवन व्यथित करीत आहेत। अजेश नाडकर यांनी धनगरवाड्यातील रस्त्याच्या या समस्येचा आढावा घेतलाय, पाहूयात। भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्षाहून अधिक वर्ष झाली। देशाने या 75 वर्षात अनेक प्रगती केली। चंद्रावर नेमकं काय चाललंय याचीही माहिती देशाने जगासमोर आणली। मात्र आज देखील वाडी आणि गावांमध्ये रस्ता नसल्याचं चित्र काही ठिकाणी पाहायला मिळते। अशीच एक वाडी आहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात चिंभावे धनगरवाडी। चिंभावेपासून आपल्या गावापर्यंत पोचायला जवळपास 1.5 तासाची पायपीट करत डोंगरामधून यांना जावं लागतं। त्यामुळे आता पुढच्या काळात या नागरिकांची जी महत्त्वाची समस्या रस्त्याची आहे ती सरकारच्या माध्यमातून पूर्ण होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड। इथल्या नागरिकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी, पाहूयात। 1.5 तासाची पायपीट करत अखेर चिंभावेच्या धनगरवाडीत आपण पोचलो। अवघड रस्ता, चिखल, दगड या सर्वांवर मात करत सर्व इथले स्थानिक नागरिक जे आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून ये जा करत असतात। आपल्या सोबत हे सर्व नागरिक सोबत आहेत। मामा, नेमका काय त्रास होतोय? कारण पावसाळ्यात बघितला खूप चिखल आहे, दगड आहे, पायी वाटा आहेत आणि त्यातून ये जा करावी लागते। आमच्याकडे एक समस्या म्हणजे चिंभावे गाव, तिथं आमची धनगरवाडी। आमच्याकडे आजारी माणूस पडला तर त्याला नेताना आम्ही डोली करून नेतो। दिवसा झाला तर आम्ही नेऊ शकतो, रात्री झालं तर त्याला कसं नेणार? त्याच्यामुळं आमच्याकडे मुलं आहेत शाळेत जाणारी, ती 1.5 तास चालत जातात, 1.5 तास यायला लागतो। म्हणजे त्या मुलांसाठी काय शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं ना। रस्ता कधीपासून रस्ता जवळजवळ 100 वर्ष झालं तरी रस्ता कोण टक्कल विकल घेत नाही आमच्या लोकांची। आम्ही गरीब आहोत, शेतकरी आहोत,
तरी पण कोण आम्ही असं किती येतात तरी बोलतो तरी कोण रस्त्याची काय दखल सुकल कोण घेत नाही. आता नेमका त्रास काय होतो येतात त्रास जाताना? त्रास आहे म्हणजे असा पोरा बाळांना आम्हाला जायला त्रास. आजारी माणसाला आम्ही उचलून नेतो, डोली करतो. नाहीतर एखादी बाळंतकरी नसली तर तिला आम्ही डालग्यात नेतो. अशी आमची परिस्थिती आहे. आजारी माणसांना नेताना 1.5 तास लागते म्हणजे हॉस्पिटलमध्ये पोहोचायला. म्हणजे नेता नेता कुणाचा असा जीव वगैरे काय जाण्याची भीती वाटते ना? वाटते ना. असं झालेलं आहे एकदा दोनदा अशी घटना. एकदा दोनदा अशी माणसं झालीत. नेता नेता हो नेता नेता वारलेले आहे. वारलेले आमचे चुलते वारले. उलट वारलं यांचं. ते गेल्या असं वर्षी नेतर आमचे- म्हणजे अंतर आमचे लांब आहे ना मधून त्याच्यामुळं असं हे वारली होतो. आमची. त्रास होतो माणसाला. एक महत्वाचा मुद्दा की आजारी माणसाला नेता नेता काय त्रास नेमका होतो आणि काय समस्या जाणवते? आजारी माणसाला नेता नेता कारण का आमच्याकडे आता जी लोकसंख्या आहे ती 250 आहे. त्यातली इथं आता रस्ता नसल्याने, मुलांना शाळा नसल्याने, एक तर आता इथे रोजगार पण आम्हाला करायला गेलं तर 1.5 तास चालायला लागतो. तिथून आमचा इकडे दुधाचा पण व्यवसाय. आता दूध विकायला गेलं तर 1.5 तास चालत जायला 1.5 तास यायला लागतो. 3 तास असेच आमचे जातात. त्यामुळे काही लोकं इथून गाव सोडून मुंबईत आहे. आता जी लोकं राहणारी आहेत, ते आता वरिष्ठ लोकं आहेत. आज जवळ एक आमच्याकडे 100 वर्षाची आजी आहे. तिची कधी-कधी हॉस्पिटलला न्यायला झालं तर आम्हाला जवळ-जवळ 4 लोकांना ते 5-6 लोकांना बोलवून ते एका डोलीत अशी बांधून तिला हॉस्पिटलला न्यायला लागते. अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड. तर रायगड जिल्ह्यातले आमदार भरत गोगावले आपल्यासोबत आहेत. भरतजी, रायगड जिल्ह्यातलंच हे गाव आहे धनगरवाडी म्हणून. कित्येक वर्षापासून इथे रस्ता नाही आहेत. अनेकांना जेव्हा वैद्यकीय उपचार गरजेचे होते अशी काही लोक वाटेतच दगावली आहे. का तर रस्ता खराब आहे, त्यामुळे योग्य वेळेत रुग्णालयापर्यंत पोहोचू शकले नाहीत. तुम्ही स्वतः जातीनं लक्ष देणार का त्या गावाकडे? 100% कारण मागच्या वेळेला तो आम्हीच रस्ता केला होता कच्चा पक्का, परंतु तो रायगड आणि रत्नागिरीच्या बॉर्डरवरती आहे गाव ते. धनगर समाजाची वस्ती आहे. एक 10-15 घरांची वस्ती आहे. बरेचसे लोक मुंबईला नोकरीनिमित्ताने आहेत. परंतु तो मागच्या वेळेला आम्ही मुख्यमंत्री राम सगळ योजनेमध्ये सुचवला होता, परंतु थोडा निधी कमी पडल्यामुळे तो राहिला आपल्या बाजूने. त्यांच्या बाजूने रत्नागिरीच्या बाजूने तो वेगळा आहे. परंतु पाऊस उघडल्यानंतर आता जे पैसे मिळतील त्याच्यामध्ये त्याला पहिलं प्राधान्य देण्याचं आम्ही ठरवलंय. तसे बरेचसे गाव आम्ही कव्हर केले त्या 2-2.5 वर्षामध्ये, पण ते एक गाव राहिलंय दोन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवर असल्यामुळे. पण तो आम्ही आमच्या बाजूने करू, तिकडून रत्नागिरीवाले त्यांच्या बाजूने करतील. म्हणजे दोन्ही बाजूने त्यांना रहदारी चालू राहील. तिकडून त्यांना मंडणगडला, दापोलीला, खेळला जायला आणि इकडून आमच्या महाडला यायला त्यांना आम्ही व्यवस्था करून देतो. ठीक आहे भरत गोगावलेजी, आपण बघतो की 5 ते 6 वर्षात 7 वर्षात समृद्धीसारखा महामार्ग जो की नागपूरहून मुंबईला जोडतो इतका भव्य महामार्ग तयार होतो. मग या छोट्याच्या गावाचा रस्ता का तयार होत नाही आहे? गेल्या 75 वर्षात अजून रस्ता नाही आहे साधा गावाला. म्हणणं आपलं एकदम बरोबर आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये जवळजवळ 99% रस्ते आम्ही जोडलेत गावाला. हा एक रस्ता बॉर्डरवर असल्यामुळे राहून गेला होता. त्याला एकदा थोडे पैसे टाकून कच्चा केला होता आणि मागच्या टप्प्यामध्ये आम्ही ज्यावेळेला निवडणुकीच्या अगोदर तो करायचं ठरवलं, पण तो आमच्या नाही. आता या पाऊस उघडल्यानंतर त्यांना करून द्यायचं ठरवलं. त्यांना आश्वासित केलेलं आहे आणि ती जबाबदारी आम्ही घेतोय. ठीक आहे भरत गोगावले, आता तुम्ही जय महाराष्ट्राचे प्रेक्षक तुम्हाला बघतायत, त्या गावातल्या गावकऱ्यांपर्यंत सुद्धा तुमचं म्हणणं जाईल. कधीपर्यंत हा रस्ता पूर्ण करणार? काय आश्वासन, काय शब्द तुम्ही देणार गावकऱ्यांना? चालू करतो, पाऊस उघडल्यानंतर चालू करू. कारण पाऊस मोठ्या प्रमाणात असतो. आता काय करू शकत नाही, पण पाऊस उघडलं करून त्यांची कायमची जी काय अडचण आहे ती दूर करू. ठीक आहे, धन्यवाद भरत गोगावलेजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि माहितीबद्दल. तर आपण बघतोय भरत गोगावले होते मंत्री. त्यांनी आश्वासन दिले की पाऊस संपल्यानंतर पहिल्यांदा या गावातल्या रस्त्याचं काम हाती घेतलं जाईल आणि या गावात रस्ता केला जाईल. हे अत्यंत दुर्दैव की इतक्या वर्षापासून या गावात रस्ता नाही आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामं झालेली होती, पण या एका गावाचा रस्ता राहिलेला होता, पण तो आता मी स्वतः जातीनं लक्ष देऊन पूर्ण करणार अशी हमी, असं आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिलंय जय महाराष्ट्राच्या माध्यमातून. याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्या सोबत आहेत. अजेश, आता भरत गोगावले यांनी आश्वासन दिलंय, आश्वस्त केले गावकऱ्यांना की हा रस्ता लवकरात लवकर स्वतः जातीनं लक्ष देऊन पूर्ण करून घेईल. अजेश, आवाज येतोय माझा?
हा सर, बोला मग. आपण पाहिला तर शहराचा विकासाच्या बाबतीत झपाटीकरण अधिक वेगाने होतंय. हम्म, शहरं एकमेकाला जोडली जातात, मात्र ग्रामीण भागातल्या ज्या वाड्या वस्त्या आहेत त्यामध्ये आज देखील रस्ता जो आहे तो त्या ठिकाणी पोहोचला नसल्याने अनेक नागरिकांना जो आहे तो रायगड जिल्ह्यातील त्रास होते. त्याच्यातलीच एक ही वाडी आहे जी मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघात येते. भरत गोगावले यांनी याच्या आधीही रस्ता तो कच्चा करण्याचा तो प्रयत्न केला होता, मात्र मुबलक निधी या ठिकाणी भेटला नाही, त्यामुळे अद्याप रस्ता तो पूर्ण झाला नाही. मात्र 7 किलोमीटरचा पायी रस्ता करताना खरंच सौरभ सर किती त्रास होतोय हे स्वतः मी वाडीवर गेल्याच्या नंतर पाहायला मिळतंय. एखादा व्यक्ती जर आजारी पडला तर त्याला उपचारासाठी कसं घेऊन जायचं हा तर खरा तर प्रश्न त्या गावकऱ्यांच्या समोर निर्माण होतो. कारण बहुतांश गावकरी हे रस्ता नसल्याच्या कारणाने मुंबईमध्येच स्थायिक झाले, गावाकडे पाठ फिरवली. मात्र जे गावकरी राहतात त्यांना जवळपास 1.5-2 तासाची पायपीट, तेही दगड आणि चिखलातून, त्याच्यात वन्य प्राण्यांची ही भीती, अशा परिस्थितीत खरं तर प्रवास करावा लागतो, चालत जावं लागतंय. देशाला स्वतंत्र होऊन 75 पेक्षा अधिकचा काळ उलटून गेला, मात्र अद्यापही या गावात रस्ता पोहोचला नाही. गावकऱ्यांची एकच इच्छा आहे की लवकरात लवकर जो आहे तो रस्ता आमचा पूर्ण करावा. सौरभ. ठीक आहे. अजय, हे साधारण किती लोकवस्तीचं गाव आहे आणि प्रशासनाकडे गावकऱ्यांनी पाठपुरावा केला होता का? आपण पाहिला तर ही चिंबावे धनगरवाडी आहे. या ठिकाणी 30 जे आहेत कुटुंब वास्तव्यात आहेत. तसं पाहायला गेलं तर गावाची लोकसंख्या ही 200-250 पर्यंत आहे. मात्र बहुतांश गावकरी हे जे आहेत ते मुंबईमध्ये राहतात. मात्र त्या ठिकाणी राहणाऱ्या 25-30 कुटुंबाला जो आहे तो या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो. त्याच्यात विद्यार्थी जे आहेत ते दिवसातून 2 वेळा, म्हणजे मॉर्निंगला शाळेत जाण्यासाठी आणि सुटल्याच्या नंतर पुन्हा एकदा, आणि या जो वस्तीचा जो प्रामुख्याने व्यवसाय आहे तो दूधचा असल्या कारणाने दररोज दूध देण्यासाठी त्यांना बाजारात यावं लागतं, आणि एवढा प्रचंड त्रास जो आहे तो या नागरिकांना या ठिकाणी होत आहे. ठीक आहे. अजय, आपण बऱ्याचदा बघतो की निवडणुकीच्या वेळेस काही आश्वासनं दिली जातात लोकप्रतिनिधींकडून, मंत्र्यांकडून. अशा पद्धतीच्या कुठल्या लोकप्रतिनिधींनी या भागाला भेट दिली होती का आणि गावकऱ्यांना काही आश्वासन यापूर्वी दिलेलं होतं का? सौरभ सर, पाहायला गेलो तर निवडणुकीच्या आधी ज्या वेळेला आपण ग्रामस्थांची बातचीत केली त्यावेळेला ग्रामस्थांकडून सांगण्यात आलं होतं की निवडणुकीच्या आधी या रस्त्याचं संरक्षण करण्यासाठी, म्हणजे मोजमाप करण्यासाठी, आढावा घेण्यासाठी या ठिकाणी अधिकारी आले होते. मात्र आता निवडणूक होऊन सुद्धा महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात स्थापन झालं, त्याच्यानंतर अद्यापही ते अधिकारी या ठिकाणी पोहोचले नाही. खरं तर ही ग्रामपंचायत जी आहे चिंबावे ही भाजपाकडे आहे, आणि या मतदारसंघाचे जे आमदार आहेत ते मंत्री भरत गोगावले आहेत. भरत गोगावले यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यांना आश्वासन देखील भरत गोगावले यांनी दिले आहे की लवकरात लवकर जो आहे तो या रस्ता जो आहे तो आपण मार्गी लावू आणि तुमचा प्रवास जो आहे तो सुखकर होईल. ठीक आहे अजय, धन्यवाद या महत्त्वाच्या माहितीबद्दल.